आर्ट बँक पुणे या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्या रसिकांचं परत एकदा स्वागत. आधीचा प्रोग्राम जो होता आमचा हा ग्रेस यांच्या कवितांवर होता आणि ग्रेस हे ज्यांना सहोदर मानतात असे आरती प्रभू या महान कवीवर हा प्रोग्राम आहे. कार्यक्रम जेव्हा बांधण्यात आला तेव्हा त्यांच्या सगळ्याच कवितांना न्याय देऊ शकू का हे कायमच वाटत राहिलं. आणि मग ज्या कवितांची गाणी झाली अशा काही कविता आपण नक्की सादर कराव्यात हेही ठरलं. पण हेही तेव्हा लक्षात आलं की अशा कितीतरी कविता आहेत ज्यांना गाणी म्हणून आपण ऐकतो पण त्याचा खरा अर्थ मात्र काहीतरी वेगळाच असतो. अशा काही कविता नक्की आपण वेचूयात आणि तुम्हा सगळ्या रसिकांच्या समोर सादर करूयात असा हा आमचा प्रयत्न. या प्रयत्नाला खरं तर जोड मिळाली आम्हाला ती महान अशा व्हायोलिन वादकाची, रमाकांत परांजपे, ज्यांनी सगळ्या मंगेशकर कुटुंबियांच्या बरोबर व्हायोलिनची साथ दिली. असं हे व्हायोलिनचे सूर आमच्या या ॲडलिब किंवा स्वैर संगीत असं आपण त्याला म्हणू शकतो अशा या प्रकारच्या प्रोग्रामला आम्हाला लाभत आहे. तुम्हाला या सगळ्या कवितांचा आस्वाद घेता यावा म्हणून हा यूट्यूबचा प्रयत्न. आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पुढे बघत राहा. खानोलकर, चिंत्र्य खानोलकर, अवघं 46 वर्षाचा आयुष्य लाभलेला हा कवी. नुसता कवी असं नाही म्हणता येणार यांना. कथाकार, कादंबरीकार, चित्रपटाचं संगीत आणि कविता अशा सगळ्या साहित्य प्रकारात लीलया हाताळणारा हा आगळा वेगळा माणूस. कोकणात खरं जन्म झाला, मुंबईमध्ये त्यांचं वास्तव्य होतं. नोकरीसाठी मुंबईमध्ये राहिले पण मनातलं कोकण कधीच सुटलं नाही असा हा कवी. आणि ज्या कवितांना आपण दुर्बोध असं म्हणत राहिलो, कदाचित प्रियकर प्रेयसीच्या कविता असं म्हणत राहिलो आणि त्या कविता काहीतरी वेगळ्याच स्वरूपात पुढे येत राहिल्या, अशा या कवितेचे वेगवेगळे अंग आज आपण बघणार आहोत. या कार्यक्रमाची सुरुवात आम्ही त्यांच्या खऱ्या खऱ्या एका प्रेमगीताने करत आहोत. खऱ्या खऱ्या हे आम्ही का म्हणतो हेही पुढे कळेलच. नाही कशी म्हणू तुला. ही जी कविता आहे या कवितेच्या जर तुम्ही ओळी वाचत गेल्या तर मला तुला हो म्हणायचंय पण हा जो आजूबाजूचा समाज आहे त्याला मी कसं काय सोडून देऊ. कुठेतरी त्या समाजाची रीत माझ्या या प्रेतीच्या आड येतच आहे. किती गोष्टींना तुला नाही म्हणून, कारण वेगवेगळ्या वळणाने तुम्हाला भेटत राहतोस. असं म्हणतात की जिन्यातली भेटी सगळ्यात सुखद असते, कारण जितक्या वेळेला वळणं वळत जातात तितक्या वेळेला सुखद आठवणी होत राहतात. पण मी तुला त्या वळणांवरही नाही कशी म्हणू. तुला मी नाही कशी म्हणू. आजही कदाचित बुके आणतात, त्या काळात गजरे आणायचे आणि त्याच्याही हल्लीच्या काळात म्हणजे जेव्हा ही कविता लिहिली गेली तेव्हा वेणी आणत असतील, कारण तेव्हा त्या प्रकारे त्यांचं प्रेम व्यक्त करत असतील. पण ती वेणी घेताना सुद्धा मी तुला नाही कशी म्हणू. पण मला ती वेणी घेतल्यानंतर कोणीतरी विचारेलच की तुला कोणी दिली, मी नाही कशी म्हणू. असं म्हणतात की नाना कहते प्यार हो बैठता है. कदाचित ही कविता तशीच असेल की तुला आता माझं आपलं लग्न ठरत चाललंय, विडारे दुपारी परिथोरांच्या समोर घ्यायची सुपारी. म्हणजे कदाचित हे नुसतंच वरवरचं प्रेम नाहीये, तर लग्नबंधनात खरोखर बांधलं जाणारं प्रेम आहे. थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने पुढे जाणारं हे प्रेम आहे. त्यामुळे या प्रेमाला तरी मी नाही कशी म्हणू. अजरामर केलंय हे गीत तुमच्या समोर सादर करत आहे स्नेहा ठोसर. नाही कशी म्हणू तुला म्हणते रे गे, नाही कशी म्हणू तुला म्हणते रे गे,
कशी म्हणू तुला गीते तुझे नाव, नाही कशी म्हणू तुला गीते तुझे नाव. अरे नको धराचा मोडूस म्हणा, नाही कशी म्हणू तुला म्हणते रे गीत. परिकारे हलक्याने आडते रीत, नाही कशी, नाही कशी म्हणू तुला जरा लपू छपू. परिपाया खडकाटे लागतात कुपू, नाही कशी म्हणू तुला जरा लपू छपू. परिपाया खडकाटे लागतात कुपू, नाही कशी म्हणू तुला म्हणते रे गीत. परिकारे हलक्याने आडते रीत, नाही कशी, नाही कशी म्हणू तुला विडा रे दुपारी. परिथोरांच्या समोर घ्यायची सुपारी, नाही कशी म्हणू तुला विडा रे दुपारी. परिथोरांच्या समोर घ्यायची सुपारी, नाही कशी म्हणू तुला म्हणते रे गीत. परिकारे हलक्याने आडते रीत, नाही कशी. संध्याकाळ हा कवी ग्रेस आणि आरती प्रभू यांचा सगळ्यात आवडता काळ. ती कातर वेळ ही बहुतेक त्यांच्या सगळ्या भावभावनांना अतिशय सुंदर असं चित्रित करत असेल. समयीच्या शुभ्र कळ्या ही आरती प्रभू यांची एक अतिशय प्रसिद्ध कविता. आशाताई च्या स्वरामध्ये आपण अनेक वर्षे ही कविता गुणगुणत असू, आणि पण त्या गाण्यामध्ये सगळी कडवी काही घेतली गेली नाहीये. पण मग आपण रसग्रहण करतोय, तर त्याच्यासाठी आपण पूर्ण कविता आणि त्यातली जी कडवी नाहीत त्याही कडव्यांविषयी बोलायला हवं. कारण की जेव्हा त्या कडव्यांचा शेवट येतो, जेव्हा त्या कडव्यांच्या पर्यंत आपण पोचतो, तेव्हा त्याचा अर्थच पूर्ण बदलून जातो. सुरुवातीच्या काही जेव्हा ओळी आपण ऐकतो तेव्हा असं वाटतं की एखादी स्त्री माहेरच्या ओढीने संध्याकाळच्या देवाचा तो जवळची ती समयी परत एकदा ठीक करते, त्या मोगऱ्यासारख्या दिसणाऱ्या ज्योती परत एकदा ठीक करते. पण जसजशी आपण कवितेच्या शेवटी पेलो तेव्हा डोळ्यातल्या बाहुल्यांनी घरीदारी उतरावे, डोळ्यातल्या बाहुल्यांनी घरीदारी उतरावे, असे काहीतरी वाटते याला कसली ग नावे. हसशील मला, हसशील हास मला, मला हसूही सोसेना, अश्रू झाला आहे खोल, चंद्र होणार कालुणा. आता जेव्हा आपण या ज्या शेवटच्या ओळी पूर्ण वाचतो कवितेमध्ये, तेव्हा जाणवतं की हे पैलटकरेंचं खरं तर कविता आहे. आजकाल तर खूपच जास्त प्रमाणामध्ये चालू आहे की प्रेग्नन्सीमध्ये येणारे मूड स्विंग्स आणि त्याचे इश्यूज. पण त्याचं कोणीतरी इतकी सुंदर कविता बनवत असेल तर काय म्हणावं बरं. कारण जेव्हा डोळ्यातल्या भावल्यांनी घरीदारी उतरावे, असे काहीसे वाटते याला कसली ग नावे, हे जेव्हा आपण वाचतो तेव्हा ते जाणवतं की त्या डोळ्यातल्या भावल्या म्हणजे ती जी पैलटकरीण आहे, ती जी पहिल्यांदाच आई होणार आहे, तिचं आता फूल झालं आहे आणि तिच्यातल्या कळीच्या विषयीच्या ज्या भावना आहेत त्या कुठेतरी डोळ्यासमोर येत राहतात. सगळ्याच कडव्यांचं आपण रसग्रहण तर आत्ता घेऊ नाही शकत, पण जर असं विचारायला गेलं तर
एका गर्भार बाईने देवासमोर दिवा लावलाय आणि दिवा लावताना तिच्या माळलेला जो गजरा आहे त्यातली काही फुलंही खाली पडली आहेत असं डोळ्यासमोर आलं. असं जाणवा की तिच्या मनामध्ये कितीतरी भावना असतील, काही दृश्य, काही अदृश्य, काही आपल्याला दिसत असतात, काही दिसत नसतात. आणि त्या क्षणाला माहेरची येणारी जी आठवण ती कितीतरी तिचं मन हेलावून टाकते. कुठल्या तरी अनामिक दुःख त्या प्रेग्नंट बाईला होतही असतं. कित्येकदा असं म्हणतात की बिकॉज ऑफ ओव्हर थिंकिंग द मूड स्विंग्स हॅपन मोर. कदाचित असंही आपण म्हणू शकतो. खूपदा असं वाटतं की मराठीतलं रसग्रहण मराठीत का नाही, पण आजकाल जर सगळ्या पिढीला समावेशक जर भाषा वापरायची असेल तर काही वेळेला इंग्लिशचा आधार घ्यावा लागतो आणि रसिकांनी हा आधारच आहे हे समजून आम्हाला माफ करावं. असं म्हणतात की आज ज्ञानेश्वरीला सुद्धा सार्थ ज्ञानेश्वरी म्हणावं लागतं, की ज्ञानेश्वरी स्वतः एक खरं तर एक गीतेवरचा टीकात्मक ग्रंथ आहे, पण आज त्याच्यावरही मराठीत टीका करून वेगळ्या स्वरूपाचं सार्थ मानलं जातं. कदाचित आज आमचा हा थोडासा तसाच प्रयत्न असेल की आपल्या रोजच्या बोलीभाषेमध्ये हे रसग्रहण व्हावं, जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीलाही ते नीट कळू शकेल. कुठली ना कुठली तरी उणीव आहे, ती स्वतःलाच दोषी समजते आणि त्यामध्ये ती स्वतःलाच दुःख करून घेते. अशी ही ती कविता. आणि ही कविता तुमच्या समोर सादर करत आहे माधुरी सुतार. समईच्या शुभ्र कळ्या.
ठेवू